पुणेची जी टर्म्स आहे ना, त्याच्यावरती मी काय करतो, आपली वेबसाईट घेतो आणि त्याच्यावरती ट्रॅकिंग करतो. कुठं गेले NMD? आता ह्याच्यामध्ये काय काय चूक आहेत हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. एकतर काय झालेलं आहे, तुला दिसतंय का डोळ्याने का नाही दिसत? एकतर ही एका साईटला गेलेले आहे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. म्हणजे ते डेस्कटॉप ऑप्टिमायझेशन आहे का ह्याच्यामध्ये? आवर प्लेसमेंट, आवर प्लेस्ड स्टुडंट हे व्यवस्थित आहे. खालचे हे 3 कप्पे पण व्यवस्थित आहे डेस्कटॉपमध्ये आणि इथं फॉर्म पण आलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. पण हे कुठं गेलेले? एका साईटला गेलेले. मग तू निखिल सरांना सांगितलं का हे फोटो ओके? हे वरती पाहिजे ते खाली पाहिजे? डेस्कटॉपमध्ये बाकी सगळं ओके. पण इथं असं शॅडो शॅडो दिसतंय. ठीक आहे. मग काय काय चेंजेस करायचे ते निखिल सरांना सांगायचे. हे एका साईटला गेले. दुसरं अजून आपल्याला हे काय करायचं, ह्या पेजवरती किती लोक येतात आपल्या ऍड पासून ते ट्रॅकिंग करायचंय. तर कसं ट्रॅकिंग करणार, मी एकदा बॅकला जातो, कंटिन्यू करतो. तर कुठं जायचं तुम्हाला? ऍडमिन मध्ये जायचं. ऍडमिन मध्ये गेल्यानंतर इथं ट्रॅकिंगचं ऑप्शन दिसतंय का तुम्हाला? ह्या ट्रॅकिंगला नाव द्यायचं. नाव काय देणार? NMD वेब. दुसरं काय तुम्हाला इथं फायनल URL सफिक्स द्यायचंय. नंतर इथं काय करायचंय? पेस्ट करायचं. मग काय काय तुम्हाला हे करायचंय? लँडिंग पेज नॉट फाउंड, ट्रॅकिंग कॉल अनसक्सेसफुल, NMD वेबसाईट, हे सगळं क्रॉस क्रॉस आले का? म्हणजे आपल्याला काहीच ट्रॅकिंग होत नाही. हे ट्रॅकिंग कनेक्ट करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता काय काय ट्रॅकिंग करायचे ते पण बघा. कॉल रिपोर्टिंग पाहायचंय का आपल्याला, किती कॉल आले? आता समजत नाही आपल्याला काय म्हणतंय. एरर कोड टाकावा लागतो तिथं. ठीक आहे, कोड आपण नंतर तयार करू. म्हणजे काय सोर्स टाकायचा आहे तुम्हाला ट्रॅकिंगचा. इथं तुम्ही काय करू शकता, त्या दिवशी मी तुम्हाला एक कोड क्रिएट करून दाखवला होता. एक तर कोड टाका, नाहीतर काय करा, त्याचा नंबर टाका. अजून काय करायचंय तुम्हाला? रेकॉर्डिंग कॉल रिपोर्टिंग पाहिजे का? टर्न ऑन करा. आता हे अनसेव्ह चेंज आहे इथं. गेट डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट कॉल यू हॅव रिसिव्ड ऑन करायचं. सेव्ह ऑल रिगार्डिंग 30 डेज. ह्याची काय करायचं तुम्हाला? टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचंय. मुझे आता ते किती कॉल आलेत ते तुला दिसेल का इथून? नाही दिसणार. पण हे जर सगळं ऑन केलं असतं तर तुला सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या. अॅक्नॉलेजमेंट पण डेटा यूज करायचा आहे. कशासाठी तुम्ही करताय? सिलेक्ट प्रोव्हायडर, कॉल रेल सिलेक्ट प्रोव्हायडर,
कुठून करायचंय तुला? ऑल ट्रॅकिंग मॅट्रिक्स सेव्ह कर. कोणत्या कीवर्ड वरून तो माणूस नेव्हिगेशन म्हणजे काय? कॉल रिपोर्टिंग आपण ऑन केले, ऍक्टिव्ह टार्गेटिंग ऑन केलेले, टार्गेटिंग सेट नाही केलं. का नाही केलं? कारण कोड नाही जनरेट केला. आता इथं मेजरमेंट पण आपण टाकतोय. ऍक्टिव्ह टार्गेटिंग, ट्रॅकिंग, कॉल रेकॉर्डिंग, कीवर्ड. आयपी ऍड्रेसचं पण तुम्हाला सांगितलं होतं. आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट हे काय करायचंय? अकाउंट लेवल निगेटिव्ह कीवर्ड. तुम्हाला कोणते निगेटिव्ह कीवर्ड टाकायचे असतील, म्हणजे फ्री डेटा सायन्स कोर्सेस वगैरे जर टाकायचे असेल, कोणत्या ह्याला तुमची दिसली नाही पाहिजे ऍड. सर. हा बोला, कोण काय बोललं का? हो, तुम्ही आता निगेटिव्ह कीवर्ड्स बोलला का? हा. एकदा निगेटिव्ह कीवर्ड्स म्हणजे एक्झॅक्ट काय असतं, काय सांगू शकताल? काय बोलले ते? निगेटिव्ह कीवर्ड म्हणजे काय असं सांगू का? हा. कोण बोललं? प्रज्ञा. हा, निगेटिव्ह कीवर्ड म्हणजे काय? बघा, निगेटिव्ह रोल म्हणजे काय असतो? अमृषपुरी निगेटिव्ह रोल करायचा म्हणजे काय? एखाद्या ऍडला अफेक्ट होईल वगैरे असे वर्ड्स. चांगल्या कामाच्या विरुद्ध काम करायचं, त्याला निगेटिव्ह वर्ड. आपला बिझनेस काय आहे? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सचे कोर्सेस आहेत. हो हो. आपल्याला काय करायचंय? निगेटिव्ह म्हणजे काय? आपण पैसे घेऊन कोर्स शिकवतोय आणि एखाद्या फ्री कोर्समध्ये जर शिकवलं तर मग निगेटिव्ह काय? आपल्यासाठी फ्री हा निगेटिव्ह वर्ड आहे, त्याच्यामुळे मी तिथं ते तसं टाकलं. समजलं का? ओके, म्हणजे टाटानं जशी ऍड केली नॅनोची किंवा चीपेस्ट कार, तर ते वालं काय म्हणते ते? टाटानं जशी ऍड केली नॅनोची चीपेस्ट कार, वाढव आवाज. त्या टाईपचं ना? आवाज येत नाही मंगेश तुझा. येतोय का आता? थांब एक मिनिट, आवाज लय कमी. हा बोला आता. टाटानं जशी नॅनोची ऍड केलेली चीपेस्ट कार, त्या टाईपचं ना? तुला आला का आवाज? चॅटिंग करा, चॅटिंग. आता बोला एकदा, आवाज वाढवलाय मुजीबने. येतोय का? हा. बोला. मंगेशचा असा प्रश्न आहे, येतोय का आवाज? हो येतोय. मंगेशचा असा प्रश्न आहे, जे टाटाने नॅनो कार जी होती ना, चीपेस्ट कार, ही हा, त्यांनी वापरलं होतं निगेटिव्ह वर्ड्स. मग त्या टाईपचं आहे का असं विचारतोय तो. त्या टाईप पण बोलू शकतात तुम्ही. म्हणजे टाटा कारचे कसे आहे ना, निगेटिव्ह मार्केटिंग कशी झाली होती, म्हणजे गरिबांची कार, 1 लाख रुपयाची, मग त्याची निगेटिव्ह मार्केटिंग झाली. त्याच टाईप मध्ये आपली ऍड कोणत्या कोणत्या ह्याला दिसली नाही पाहिजे, त्यासाठी आपण निगेटिव्ह कीवर्ड वापरतो. म्हणजे बिझनेस आपले पैसे ना वाया नाही झाले पाहिजे, ते वाया नाही गेले पाहिजे नाही का आपले. हा, जास्तीत जास्त पैसे वाया नाही गेले पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह कीवर्ड्समध्ये आता जसं आपण टाकलं फ्री डेटा अनालिस्ट कोर्सेस किंवा गुगल सर्टिफाईड डेटा अनालिस्ट कोर्सेस, ह्या वर्ड आपण टाकलं तर ते बरोबर आहे ना? हा, तर ते टाकलं ना, तर तुम्हाला तिथं फ्री साठी येणारच नाही आपली वेबसाईट. एखाद्याने जर टाकलं फ्री डेटा सायन्स कोर्स, आपल्या कीवर्ड मध्ये काय आहे? फ्रेज मॅच कीवर्ड टाकलेत आपण. कोणते? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. पण एखाद्याने नुसतं फक्त फ्री वर्ड लावला तर आपली ऍड दिसेल का? आपण जर इथं निगेटिव्ह मध्ये जर ऍड करून ठेवलं तर नाही दिसणार ना. मग आपले एक क्लिकला जर 110 रुपये लागतात,
तर आपले पैसे वाचतील त्याच्यामुळे. आता दुसरा आय-पी एक्सक्लुजन. त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, की आय-पी ॲड्रेस सपोज आपल्याला समजतं, की हा आपला कॉम्पिटिटर आहे एक XYZ आणि तो सारखा क्लिक करतोय. तर तुम्हाला आय-पी ॲड्रेस काय 121 डॉट तुमच्या डिव्हाइसचा आय-पी ॲड्रेस असतो. तुम्हाला काढता येतं ना? अबाउट असमध्ये जायचं. तिथं तुम्हाला दिसतं तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये, की तुमचा किती जीबीचा मोबाईल आहे, त्याचा आय-पी ॲड्रेस काय आहे आणि त्याचा एम-आय-एस का काहीतरी एम-आय नंबर वगैरे असतो. हां, तो नंबर असतो. तर तुम्हाला इथं फक्त आय-पी ॲड्रेस असा असतो तुमचं जे पण असेल 21.77.25 असं काहीतरी असतो आणि त्याला काय करायचं तुम्हाला, ठीक आहे, हे ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेला असतो. इथं तुम्हाला नंबर टाकायचा आहे फक्त. ॲड टू अप्लाय करायचं आहे का? म्हणजे जर पुढती रिकमेंडेशन आले, जसं की त्या दिवशी मुजीब काय करायचा, रिकमेंडेशन आलं की त्याला वाटायचं की स्कोर जास्त वाढला की काय होतंय, ॲड चांगली चालते. पण ते काय करतं माहिती का, म्हणजे जसं की ते ब्रॉड मॅच पण करायचं. मग पैसे टाकले की 5 सेकंदातच सांगायचं. मग ऑटो अप्लाय कशासाठी ऑन करायचं आणि कशासाठी ऑफ करायचं हे पण समजलं पाहिजे. नंतर लीड फ्रॉम ॲड टर्म्स अँड कंडिशन करायचे का नाही, आपल्याला कस्टमर मॅचेस करायचेत का नाही, तर हे पण त्याला कुठं टर्न करायचं, कन्व्हर्जन टॅक्स लावायचे, सेव्ह करा. आता तुमचं काय होणार आहे, बेटर हे होईल. काय बोलला? हम्म? हम्म. तर कुठं जायचं, ऍडमिन वरती क्लिक करून ह्या सगळ्या सेटिंग करून घ्यायच्या. आणि तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये गुगल अॅनालिटिक्सचा कोड कसा क्रिएट करायचा तुम्हाला सांगितलं होतं का नाही सांगितलं? केलं होतं त्याला पहिल्या अकाउंटला. पहिल्या अकाउंटला केलं होतं, ह्या अकाउंटला केलं नव्हतं. मग आता इथून कुठं कनेक्ट करता येते का ते बघा. डेटा मॅनेजर मध्ये जायचं, आता डायरेक्ट गुगल अॅनालिटिक्स तुम्ही काय करा, सर्च करा. आणि दुसरं मी तुम्हाला ह्याचं पण सांगितलं होतं की आपल्याला डायरेक्ट जे कस्टमाइज कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना ते पण डायरेक्ट ऍड करायचे असेल तर ते ऍड करू शकतो. बघा इथं आहे का ऍड, आता गुगल अॅनालिटिक्स वगैरे आहे का ऍड, काहीच नाही. मग ते कसं करायचं, इथं जायचं, काय म्हणतंय हे, तुमचा अकाउंटच नाही, तुमच्या ईमेल यू डोंट हॅव एनी अनलिंक गुगल अॅनालिटिक्स प्रॉपर्टीज रजिस्टर अंडर युअर गुगल ॲड ईमेल ॲड्रेस. मग होईल का? नाही. मग तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा हे सगळे HubSpot असतील, MySQL असतील, त्यासाठी आपल्याला काय करायचं, आधी अकाउंट क्रिएट करायचं. मग इथं जाणार तुम्ही, गुगल अॅनालिटिक्स टाकणार, एंटर करणार, गेट स्टार्ट टुडे. आता काय करायचं सांग पुढं, नाहीतर डायरेक्ट कस्टमर केअरला जरी फोन केला तुम्ही. हा कोड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा कोड कुठं द्यायचा, डेव्हलपरला द्यायचा. प्रॉपर्टीचं नाव क्रिएट करायचं, जे शेख टाकला आपण, नंतर गुगल प्रोडक्ट अँड सर्व्हिस ऍक्सेप्ट करायच्या, नंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केलं, परत इथं प्रॉपर्टी नेम टाकायचं, $US आहे का आपण, टाइम झोन टाकला, डॉलर काय, इंडियन रुपीज. मी काय शिकवतोय, गुगल अॅनालिटिक्सचं अकाउंट कसं क्रिएट करायचं. हे झालं. पहिले तर अकाउंट क्रिएशन केलं, नंतर प्रॉपर्टी क्रिएट केलं, आता बिझनेस डिटेल आहे. काय बिझनेस आहे त्यांचा, रिटेल.
जॉब्स आणि एज्युकेशन आहे, स्मॉल मीडियम कंपनी, जे पण सिलेक्ट करायचे ते करा. लीड जनरेशनसाठी तुम्हाला ह्याची हेल्प करायचं आहे, सेल्स ड्राईव्ह करण्यासाठी. ऑदर बी ऑब्जेक्टिव्ह केलं तर ते इथं काय करायचं, इंडिया करायचं. काय शिकवतोय, हाऊ टू कनेक्ट गुगल अँड टिक टू वेबसाईट. इथं खाली एक टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायची तुम्हाला. कुठे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचं ऑप्शन नाही, इथं नाही, इथं वरती एक बॉक्स असेल ना. झालं का, आणि काय ऍक्सेप्ट. आता तुम्हाला ऍपचं अनालिटिक्स करायचं, म्हणजे तुमच्या ऍपवर किती लोक आले गुगल ऍड पासून. आपण गुगल ऍड कशासाठी रन करतो, जास्तीत जास्त ऍप इन्स्टॉल होण्यासाठी, जास्तीत जास्त वेबसाईटवरती ट्रॅफिक येण्यासाठी, बरोबर आहे. तर आपल्याला ऍपचं करायचं असेल तर ऍपवर, पण आता आपल्याला वेबसाईटवरचं करायचं आहे. मग कोणत्या वेबसाईटसाठी करायचं आहे, ते वेबसाईट कंट्रोल व्ही करून इथं टाका. कोणती वेबसाईट होती, इथे HTTPS टाकावं नाही लागणार पुढं, कारण ऑलरेडी ते आहे. आणि इथं वेबसाईटचं नाव काय आहे, NMD. झालं, नेक्स्ट. स्ट्रीम अजून जर ऍड करायची असेल तर फक्त आपल्याला एवढा कोड जनरेट करायचा. दिसतंय, हा कोड काय करा, कॉपी करा. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे, गेट स्टार्टेड. तुम्ही डायरेक्ट टेस्ट इन्स्टॉलेशन वरती पण जाऊ शकतात, पण हे कुठून, वर्डप्रेसची वेबसाईट असेल तरच तुम्हाला इथून करता. पण जर तुमची PHP किंवा ह्याच्यामध्ये जर वेबसाईट जर असेल तर ते तुम्हाला डिफिकल्ट. आता इथं काय करायचं, कॅन्सल करायचं. झाला, एक तर तुम्हाला हा कोड, हे कोड ID, स्ट्रीम ID किंवा हे दोघांपैकी एक कॉपी करून तुमच्या ह्याच्यामध्ये टाकणं गरजेचं होतं. तेव्हा काय नव्हता का नंबर आला त्याच्यामध्ये. आता जो कोड आपण सर हे हेडर सेक्शन मध्ये टाकावं लागतं का? हो, हेडर सेक्शन मध्येच, वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये. हो, ठीक आहे. आता आली का इथं वेबसाईट, डेटा कलेक्शन इज पेंडिंग का, कारण आत्ताच आपण तो कोड फक्त उचलायचा. आता एक कस्टमर केअरचा नंबर देतो, त्यांना कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं. तुमच्याकडे जर डेव्हलपर नसेल तर त्यांना काय सांगायचं, मला गुगल अॅनालिटिक्स काय करायचंय, कनेक्ट करायचंय. मग तुला नंबर दिलाय का आता, सगळे तुम्हाला गुगल शीटला जरी कनेक्ट करायचं असेल ना तरी तीच प्रोसिजर. हां, तिथं डायरेक्ट कनेक्शन करायचं, थर्ड पार्टी कनेक्शन करायचंय का नाही, कन्व्हर्जन, ऑडियन्स करायचंय का कन्व्हेन्स करायचंय, ऑडियन्स. नंतर काय टर्म्स अँड कंडिशन आहे का ते टाका आणि इथं कंटिन्यू करा. आता मला तुम्ही सांगा, माझ्या गुगल शीटमध्ये काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, माहिती आहे ना.
किती लोकांनी तू किती गुगल शीट मध्ये किती टाकले? 35 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्यांनी काय केलंय, इन्क्वायरी केली Instagram वरून, असं दिसतंय गुगल शीट. ह्याच्यामध्ये टोटल जेवढे वॉक इन झाले त्यांनाच मला ऍड दाखवायची. आता त्यांनी Instagram वर वॉक इन केली होती, आता जर त्यांना डिस्प्ले मध्ये किंवा कुठे जर दिसली असती अजून बेटर आहे. आता हे डिसेंबरची शीट बघितली आणि ह्याच्यातल्या सगळ्या एवढ्या लोकांना जर आपण काय केलं, ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली तर अजून इम्पॅक्ट पडेल. मला जर असं कनेक्ट करायचं असेल तर काय करावं लागतं, तुम्हाला समजलं ना. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मायक्रो मार्केटिंगसाठी हे खूप चांगलं आहे. आता मी तर लिंक सोर्स केलंय. कुठं केलेलं आहे? त्याच्या शीटवरती. लिंक कशी शीट करायची? डेटामध्ये जाऊन तुम्हाला हे करा. कोणत्या ईमेल आयडीला गुगल शीटला तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, ऍक्सेस कसे द्यायचे हे करायचं आहे. फेसबुकचं पण सेम तसंच आहे. जेवढे लोक तुमच्या फेसबुकच्या पेजवरती आलेत, सपोज आता राजसाहेब ठाकरेंची काय आहे? सभा आहे आणि ती सभा किती लोकांनी वॉच केली, त्यांना जर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची असेल तरी पण दाखवू शकता तुम्ही. माझा सेमिनार लाईव्ह आहे आणि लाईव्ह सेमिनार किती लोकांनी माझा अटेंड केलाय, किती लोकांनी 5 मिनिटं पाहिलाय, किती लोकांनी 10 मिनिटं, 10 मिनिटाच्या पुढे ज्यांनी अटेंड केलंय त्यांना जर मला दाखवायचे असेल तरी मी दाखवू शकतो. सिलेक्ट डेटा टाइप्स, युजर आय डी, डिव्हाइस आय डी, काय तुम्हाला सिलेक्ट करायचे ते डायरेक्ट ब्राउज करायचंय, ब्राउज करा. ज्यावेळेस तिकडे तुम्ही डेटामध्ये जातात ना, त्यावेळेस आपल्याला परवा दिवशी काहीच दिसलं नव्हतं. आता हे काय आहे, त्याने बॅकलिंक जनरेट केलेले आणि एक अनस्प्रेड आहे, त्याचं फक्त आपण ऍक्सेस दिले. तेवढीच शीट तू फक्त डायरेक्ट अपलोड करू शकतो गुगल ऍड मध्ये. आता हे जे तू शीट केली त्याच्यामध्ये कोणताच डेटा नाहीये, त्याच्यामुळे ते काय दिसतंय, असं दिसतंय. रिप्लेस करायचे असेल तर रिप्लेस कर. हे अनटायटल आहे, समजलं का तुला? त्याच्यामुळे तुझ्या गुगल शीट मध्ये काहीतरी डेटा असला पाहिजे. डेटामध्ये काय येतं? नाव, नंबर. तुझी काय करू शकतो, तू बॅकलिंक जनरेट केलेली ना, एवढं फिल्टर लावायचंय का तुला? काय डेटाला? इंटिरियर डिझाईन कंपनी इन पुणे, मीडियम. हे तू आता काय केलेले, बॅकलिंक कशासाठी जनरेट करत होता त्याची तुम्हाला डिटेल आहे. झालं. फेल झाला का? फेल झाला कारण तुझ्याकडे प्रॉपर डेटा नाही. झाला. आता फिनिश. तू जर आता तिथं फाईल क्रिएट केली कोणत्या पण डेटाची, इकडला डेटा सिलेक्ट करून त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट केला, तर तू गुगल ऍड मधून काय करू शकतो, डायरेक्ट डेटा करू शकतो. डायरेक्ट डेटा इकडून तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमची ऍड कोणत्या सिटीमध्ये दाखवायची, तुमची ऍड कुणाला दाखवायची हे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला काय करायचंय, मॅन्युअल मध्ये जायचंय आणि डायरेक्ट तुम्हाला हे दिसतंय का, आता शीट मध्ये पण झालंय. शॉपिफाय वरती जेवढे लोक आले, तुमचं माय एसक्यूएलचं सर्व्हर आहे, तिथून पण तुम्हाला डायरेक्ट जर घ्यायचं, स्नोफ्लो मध्ये फ्लेक मधून घ्यायचं असेल, कुठून पण तुम्ही. सी ऑल किती इथं, हे डेटा कनेक्टिव्हिटी किती इथं, एवढ्या. तुम्ही CRM सुद्धा कनेक्ट करू शकता त्याला. सर फॉर एक्झाम्पल ते शॉपिफायला आपण जर डेटा घेतला तर ते डेटा किती, म्हणजे एक महिन्याचा घेतो का एक वीकचा घेतो, कसा घेतो तो? सगळा आतापर्यंत जेवढे लोक आलेत तेवढे. आणि तुम्हाला तिथं कंडिशन पण टाकायला येते, तुम्हाला एका महिन्याचा डेटा पाहिजे, फक्त काल जेवढे लोक आपल्या वेबसाईट वरती व्हिजिटला आले तेवढे पण आपण टाकू शकतो. आता हे कोण शिकवत नाही, पण मी हे तुम्हाला शिकवलेलं आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सर मग एक सेम टू सेम आता तुम्ही म्हणलात की मेटाला क्लास होऊ शकतो, जसं की राज ठाकरेंचं जे भाषण होतं, हा. मग ते लेटेस्ट वाले भाषण जे बघितलंय त्यांनाच आपण सिलेक्ट करू शकतो का त्यांच्या आतापर्यंत ज्यांनी भाषण बघितलंय ते नाही सिलेक्ट नाही, करू शकतो? त्या व्हिडिओला जेवढ्या लोकांनी पाहिले ना तेवढ्याच, त्याचं URL ओके. टाकावं लागतो ना आपल्याला तिथं, म्हणून तर त्यांनी तसं. हो. आता बिझनेस डेटा आहे, अपलोड लिस्ट, इथं लिस्टचं नेम टाकलं, NMD सेमिनार. सिलेक्ट सोर्स, अपलोड फाईल, कोणती फाईल आहे, गुगल शीट आहे, अपलोड फाईल आहे.
ओके. सिलेक्ट फ्रॉम कॉम्प्युटर. इथून डायरेक्ट तुमची काय करणार तुम्ही ते सील इथं करणार आणि त्यांनाच फक्त दिसलं. इथे सगळी नावं पण येतात, स्टेटस पण येतं. पण आपण काय केले बिलिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला प्रॉपर डेटा पाहिजे. आलं का एनएमडी सेमिनारचं ह्यांनाच फक्त ऍड दिसायची दिसणार. हे ऍप ऍडव्हर्टायझिंग हब पण इम्पॉर्टंट आहे. इथं पण तुम्ही काय शकतो कंटेंटला कनेक्ट करू शकता. जेवढे ऍप आहेत ना त्यांना कनेक्ट करू शकतात आणि तिथूनच फक्त ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनाच दाखवू शकतात. जसं की बघा माझी जर कंपनी काय करते लोन प्रोव्हाइड करते. मग आता लोन सर कुणाला पाहिजे? हे इन शॉर्ट बोला. सर इन शॉर्ट मध्ये आता आपण ज्यांना हे दाखवतो आपली ऍड म्हणजे जे आले होते आपल्या साईटवर म्हणजे इन शॉर्ट ते पण डिमांड मगाशी तुम्ही बोललात हा त्या टाईपच झालं सर हे पण. त्या टाइप मध्ये झालं. हिथं जास्त प्रॉबिलिटी बघा ना. आता सपोज कसं आहे एखाद्याला लोन पाहिजे तो कोणत्या साईट वरती जाणार आहे? हा. लोनच्या साईट वरती जाणार आहे. मग आपल्याला काय करायचंय ह्या साईट वरती जे लोक आणि आपण पण काय करतो लोन प्रोव्हाइड करतो आणि मग त्या लोकांना काय रिजेक्ट झालेल्या लोकांनाच ऍड दाखवायची किंवा जे लोक अप्रूव्ह झाले त्यांना ऍड दाखवायची तर ते आपल्यासाठी सोपं आहे. त्याच्यामुळे हे जे ऑप्शन जे दिसते ना तुम्हाला ऍडमिन मध्ये क्लिक करून गेलेले तुम्ही डेटा ऑप्शन खूप आहे ना चांगला ऑप्शन आहे. सपोज वर आणि फ्लिपकार्ट वरतून लास्ट इयरला ज्या लोकांनी कपडे विकत घेतले होते त्याच लोकांना आपले ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल का? कारण त्यांना माहिती ऑनलाईन शॉपिंग कशी करायची आणि आपलं काय रिटेलच शॉप आहे आपल्याकडे. हो हो त्या वेबसाईट वरती आलेल्या लोकांनाच आपल्याला दाखवायचे ना त्यांनाच आपण दाखवू शकतो. आता आपल्या वेबसाईट वरती लोक काय येतात ज्यांना डेटा अनालिसिसचा कोर्स करायचा आहे तेच लोक येतात. मग त्यांना जर सारखी ऍड दिसली तर ते कन्वर्ट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सर हा समज आता Amazon वाल्यांनी आपल्याला त्यांचा डेटा दिला हम्म त्या डेटामध्ये जर फेक मेल ऍड्रेस वगैरे काय असले वगैरे असे म्हणजे हा तर मग असेल युजर एक्झिस्टिंगच नसेल हा तर नाही दिसणार. आणि तो युजर जर ऍक्टिव्हच नसेल आता बरं माझा डेटा आहे त्या शीटमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि माझा ईमेल आयडी आहे पण मी गुगलवरती काय केलं नाही काय गुगलच यूज नाही केलं किंवा मी इनऍक्टिव्ह राहिलो सोशल मीडिया किंवा गुगलच्या सगळ्या प्रॉडक्ट पासून तर मला दिसण्याचा काही संबंधच नाही. पण मी काय पण यूज केलं गुगलचं गुगल शीट यूज केली गुगल जीमेल यूज केलं युट्यूब पाहिलं किंवा मी गेलं तर तिथं मला ते ऍड दिसणार. त्याचा एवढा फायदा होतो. कोणाला काय डाऊट्स असेल तर विचारा. आता मला काय करायचंय आता बघा मला हे काय करायचं मुजीबच्या ह्याच्यामध्ये चाललेले तो किती पैसे टाकतोय काय करतोय हे मला काय करायचं माझ्या एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड वरती पण मला काय करायचं ऍक्सेस घ्यायचे. तर मग मला इथे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जायचं किंवा मला हे कोणाला द्यायचंय राऊतला पण द्यायचंय पण तिचा पण ईमेल आयडी मी टाकू शकतो एनएमडी पीव्हीटी एलटीडी. आता जर सपोज तुम्हाला कसं क्लायंट उद्या आला आणि तो बोलला माझ्याच ईमेल आयडी वरती तुम्ही कॅम्पेन रन करा पण प्रत्येक वेळेस त्याचं लॉग इन करण्यासाठी त्याला कॉल करणार का? नाही. आता सपोज लाट डॉक्टर आहे त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची गुगल ऍडची तर मग आपण काय करणार त्यांच्या ह्याच्यावरून असं गुगल ऍड अकाउंट ओपन करणार आणि एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडचं ओपन एनएमडी पीव्हीटी एलटीडी @gmail.com आणि कधी एक्सपायर व्हायचंय 1 महिन्यासाठी द्यायचंय नेवर द्यायचंय डेट सिलेक्ट करायची मी नेवर केले आणि कोणते ऍक्सेस द्यायचे ओनली ईमेलचा ऍक्सेस द्यायचे फक्त बिलिंगचा ऍक्सेस द्यायचा तर ते कोणता ऍक्सेस मी तर सगळे दिले तर त्यांना इन्व्हाइट केलं. मी काय करतो ऍडमिनचा ऍक्सेस देतो. ऍडमिन म्हणजे सगळेच इन्व्हिटेशन मी तिकडून ऍक्सेप्ट केलं तर आता पैसे टाकण्यासाठी मला तुझ्यावरती भरोसा तुझ्या ईमेल आयडी ओपन करायची गरज आहे का? मी माझ्या अकाउंट मधून पण पैसे टाकू शकतो आणि किती क्लिक्स आलेत किती मला ऍड रन करायचे असेल ह्या अकाउंट वरती तर मी माझ्या ईमेल आयडी वरून पण करू शकतो.
आता तुम्हाला काय करायचंय, सगळ्यांना कस्टमर केअरचा मी नंबर देतो. तर त्या कस्टमर केअरला फोन लावून तुम्हाला ह्याचं काय करायचंय, मुजीब कॉल लावेल आणि ह्याच्यावरती तुझं जे अकाउंट आहे त्याच्यावरती फोन कॉलसाठी आणि वेबसाईट ट्रॅकिंगसाठी ट्रॅकिंग लावून घेणार. 1800-572-8309 हा नंबर आहे, घेतला. हे असं बोलतं. Hi, welcome to Google Ads, Google's online advertising service to help you reach new customers and grow your business. Our team of experts is here to help you set up your account. For English, press 1. हिंदी के लिए 2 दबाएं। और जैसा कि आप अवगत हैं, इसलिए हो सकता है कि गुणवत्ता और प्रशिक्षण के लिए आपकी कॉल मॉनिटर या रिकॉर्ड की जाए, जो हमारी गोपनीयता नीति के अधीन है। अब क्योंकि ये लाइन सिर्फ एड्स के लिए है, मैं आपका कॉल किसी एड स्पेशलिस्ट को ही ट्रांसफर कर सकती हूँ, जो आपसे सिर्फ एड्स के बारे में बात कर पाएंगे। इसलिए अगर आप किसी और वजह से कॉल कर रहे हैं, तो अच्छा है कि समय बचाने के लिए आप सही जगह पर कॉल करें। तो क्या आप किसी एड स्पेशलिस्ट से बात करना चाहते हैं या आपको किसी और चीज के लिए मदद चाहिए? एड स्पेशलिस्ट से बात करना चाहते हैं। वाह, होल्ड कीजिए ताकि मैं आपका कॉल किसी एक्सपर्ट को ट्रांसफर कर सकूं। ऑनलाईन वाल्याने येते ना आवाज. कृपया 10 अंकों वाला अपना हो सर. ग्राहक आईडी डालें। आता ग्राहक आयडी कुठं असतो बघितलं ना, हे ओपन करून ठेवायचं. 8552 चुकलं आपलं. क्षमा करें, मैं उस नंबर का मिलान नहीं कर सकी। ध्यान रखें, आप अपने गूगल ऐप 27644021 एक ऐड विशेषज्ञ जल्द उपलब्ध होगा। आता तू त्यांना सगळं विचार आणि हे काय करून घे, कनेक्ट करून घे म्हणा आम्हाला. Thank you for calling Google Ads. My name is Kaveri and my role is to connect you to the right resource. May I ask who I am speaking with for the report? Hi, good afternoon, ma'am. I am Navnath Darekar from NMD Private Limited. I need your help for tracking, website tracking. I want to connect my Google Ad account into Google Analytics. Okay, understood. Just a moment. Before you proceed, could you please confirm your contact number is 8830498811? Yes. Sir, please share your 10-digit of customer ID. My customer ID is 8527644021. Okay. Thank you for sharing details. Just please be on call and fetch your account details. हे तुम्ही करायचं आहे. मुजीब करेल. Sir, as I can see that there is a website called that is md.com which you want to promote with Google Ads. Yes. Okay. Thank you for the confirmation. Please be on call and fetch your details. कर ना कनेक्ट तो. ते जशी प्रोसेस सांगते ना तशीच फॉलो करायची. ते सांगतील ना प्रोसेस, इथं जा तिथं क्लिक कर. For this, I can send a form to you via email where you can type in the help you need through a search box and it will show you all related helpful resources and the right contact options. Please share your best email address. nmdpvtltd@gmail.com. Okay.
So thank you for the confirmation. Once the call is released, you will receive an email from my end. I would request you to please go through the email. Yeah, but can you help me to how to connect? Can you tell me the procedure so accordingly I will do it? Understood your point here, but the thing is that sir, where you have connected your sales reception desk of Google Ads, and we have sent the paid advertisement on website individual language your application, and we are working with very limited information. So I'm going to send you an email. You will find the form there. You can type the help you need in the search box, and it will show you all related helpful resource and the right contact options. Can you transfer my call to right department so they will help me? So there is no availability of call connect as of now. Then So I when should request I? you to please go through the. Then when should I call? The last time they said ki you can call me anytime, then I'll help you and I'll tell you how to connect Google Analytics into website. Understood, but sir, as I'm saying that I'm going to send you an email. So Okay. please go through that email. You will find the contact options there. Okay, thank you. Thank you for calling Google Apps. Have a nice day. ह्यांना सारखा सारखा कॉल करायचा आणि त्यांच्याकडून त्यांना सांगायचं हिंदीतून बोललं तरी चालतं आणि ऑप्शन आपण हिंदी सिलेक्ट केला होता ते इंग्लिशमध्ये बोलत होतं. पण तुम्हाला पण आलं पाहिजे, तुम्हाला पण प्रॅक्टिस होते. मग त्यांना सांगायचं आता त्यांनी ईमेलवरती तो फॉर्म दिलाय, तो फॉर्म भरून द्यायचा आणि तो काय करायचा भरून सबमिट करायचा. ते कनेक्ट करून देतील. पण 99% काय करायचं त्यांना म्हणायचं ते तसं त्यांची AST ॲव्हरेज कॉल टाईम वाढण्यासाठी ते तसं करतात. पण त्यांना म्हणायचं नाही तुम्ही राईट डिपार्टमेंटला कॉल ट्रान्सफर करून मला कनेक्ट करून द्या. नाही त्यांना म्हणायचं आमच्याकडे डेव्हलपर नाही. तुमच्या डेव्हलपरला तो एनी डेस्क शेअर करतोय. 1 तास जाईल तुमचा 15, 20, 30 मिनिटं जातील पण तुम्हाला ते कनेक्ट करून देतील. नाहीतर मग तुम्हाला आता हा कोड केलेला आहे हा हेडर सेक्शनमध्ये डेव्हलपरकडून टाकून घ्यायचा. ज्यावेळेस तुमचं वेबसाईट डेव्हलपमेंट होईल त्यावेळेस तुम्हाला काय करतील हेडर सेक्शन कसं ओपन करायचं. SEO झालं तरी तुम्हाला शिकवलं जातं. पण वेबसाईट डेव्हलपमेंट होईल त्यावेळेस तुम्हाला हेडर सेक्शन कसं ओपन करायचं ते शिकवलं जातं. तुम्हाला तो बॉडी पार्टमध्ये नाही टाकायचा कोड. HD ॲक्सेस म्हणून फाईल असते त्याच्यामध्ये तो टाकायचा. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथे थांबू. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हे सर्च ॲड तुम्हाला रन करायचे आणि प्रत्येकाचा Google Analytics तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून कनेक्ट करून Google Analyticsचा अकाउंट क्रिएट करायला कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आणि ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला तिथं दिसेल कुठून लोक येतात, कोणतं डिव्हाइस वापरतात, कोणत्या एरियामधून आहेत, आता सध्या वेबसाईटवरती किती लोक आहेत हे पण समजतं. ठीक आहे, थँक्यू. याची रेकॉर्डिंग चालू आहे का बघा. हा मला बॅकिंग पावडर तयार करू कसं पाठवून आज इंटरेस्ट बोलायला सांगतो मी त्याला सगळ्यांचं घ्या आता कोणी कोणी केलेली. हा तसं नसतं ते तुमच्यासाठी येते शिकण्यासाठी. ते किचकट काम आहे ते. मग दुसरे काम आहेत मला ते डॉक्टरचं ते फेसबुक. वीस करून दे कुठून करायचं ते सोपं नाही ते केलं पटपट लाईटलं 20 मिनिटात लाईटलं सगळं मी टाकतो माझ्या तुला पुढे हे करतो MD शेकच्या जागी होतं ते नाही रे तू शिकून घे सर तू तिथं गेल्यावर का तयार करा चल शिकून घे सिलेक्ट करते बाकी काय नाही. तो व्हिडिओ तुझाच व्हिडिओ तू चांगले नीट बघून तयार कर. मग काय समजेल मला इंटरव्ह्यू द्यायला काय नाही आपण करू सर इथं बसूनच करू. उद्या बसतो मी मग फक्त एवढं करून द्या 20 करून द्या पण 10 मिनिटं 5-6 तरी करून पाठवलं पाहिजे. जाणार आहे ना आता एकच वाजले 1:30 वाजता.